हाय बघा, आज आले सकाळी सकाळी पाण्यापासूनच सुरुवात झाली माझी। दाजी पण गेल्यात कंपनीमध्ये आणि दीदी श्रावणी पण गेल्यात। तर बघा आज आले माझ्याकडे पाणी भरायचं। तर बघा म्हणलं 2-3 हांडे भरून घेते, कारण बिसलेरी वगैरे तर काय मला उचलत नाही। तर म्हणलं चला तर पाणी भरूनच घेते आज। तर बघा 2 हांडे घेऊन आल्यात, तिसऱ्या हांड्याला आणि घरामधली देवपूजा पण करायची आहे। आणि उशिरा उठल्यामुळे सगळंच उशिरा झाले। तर म्हणलं दारातली आज रांगोळी वगैरे टाकून घेते। आणि दारातली पूजा का करतात आणि दरवाजा आपला हळदीनं का रंगवतात हे आज बघणार आहे। बघा तुम्हाला मी दाखवणार आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा दरवाजा वगैरे दार बीर मी सगळं वल्ल्या कपड्याने पूर्ण पुसून घेतलंय, कारण आमोशाला किंवा पौर्णिमेला हे आपण करतो। आमोशाला किंवा पौर्णिमेला करतो। तर आज आहे मंगळवार आहे। तर म्हणलं दारावरती हळदीनं आपल्या स्वस्तिक काढून घ्यायचं। स्वस्तिक काढण्याचा एक उद्देश आहे बरं का, ते मी नेक्स्ट टाइमला तुम्हाला नक्कीच सांगेन। तर बघा अशी स्वस्तिक काढून घेतली मस्त, आणि खाली हळदी कुंकाचा टिक्का पण लावून घेतलाय मी। आणि पूजा करतात आपण म्हणतो संध्याकाळचं, आपल्या आजी आजोबांनी सांगितलेलंच असतं किंवा आईने पण सांगितलेलं असतं बऱ्याच जणांना, की संध्याकाळच्या दारामध्ये आपण दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, दारात म्हणजे देवघरात आपण पण दिवा लावतो। का लावलं जातं, कशामुळे लावलं जातं, आणि दाराला हळद कशामुळे लावली जाते नाही का। हळद आणि गुलाब पाणी टाकून मी बघा लावून घेतले। असं पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समाधानी असते, आपल्या धनाला उदंड आयुष्य लागतं, आणि घरामध्ये काय गोष्टी चांगल्या होतात, कोणत्या वाईट गोष्टी असतील तर त्या नष्ट होतात। त्यामुळे ही अशी पूजा मांडली जाते। आणि दाराला असं पूजा पण करून घ्यायची, आणि दारात दिवा लावलेला पण चांगला असतो। त्यामुळे टाइमला लक्ष्मीचा वास होतो, त्यामुळे आपण दारामध्ये दिवा लावतो किंवा दारामध्ये रांगोळी टाकतो। लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो संध्याकाळचा, त्यामुळे आपण दार पण उघडं ठेवतो। लक्ष्मी घरात येते म्हणून दारामध्ये दिवा लावतात, तुळशीत दिवा लावतात, किंवा देवघरात पण आपण दिवा लावतो। पण त्याच्या मागचे काही कारणं असतातच। असं उगाच नाही म्हणत की आपले वडील म्हणा आजी आजोबा आपल्याला सांगतातच की ही पूजा का करतात, कशामुळे करतात। सुख शांती समाधानी तरी असलीच पाहिजे। घर म्हणलं की घरामधलं घर आणि कुटुंब म्हणलं की कसं आहे, सुख शांती आहे तर सगळंच आहे। तर बघा मस्त मी स्वस्तिक वगैरे टाकली, बाहेर रांगोळी टाकली, आणि देवघरातली पण पूजा केली। तर चला तर म्हणलं आता चहा करून पिते, कारण चहाचा वेळ झालाय। तर आज मी चहा पण नाही पिली बघा। आता वाजल्यात 9, सगळे गेल्यात 9 वाजल्यात, आणि मी चहा सकाळी पिलाच नव्हता, कारण पित्ताचा त्रास होलेला म्हणून घेतलाच नव्हता। पण चहाशिवाय काय माझं डोकं चालना। तर म्हणलं चला तर चहा घेते, मस्त चहा केलाय। चला तर मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, चला तर बाय।